मान वर कर रे जरा. काय नाही हे तुझं रोज सकाळचा उपद्व्याप झालाय नुसता तुझी टाय बांधणं. तरी यांना सांगत होते मी जरा मला ना इलास्टिकची टाय आणून द्या. कामामध्ये नुसती कामं नुसती. आदिती, तुला कोणी उठायला सांगितलं? रात्री ताप होता ना अंगात? अरे ताप कसला, कणकण होती फक्त. तू तू काय करतोस? मी करतोय, तू आराम कर. हे काय कसं बांधलंयस? म्हणून काकी पाहिजे. काकी काकी काय झालंय सकाळी सकाळी? मी मम्मा आहे ना तुझी. आता तू पण मोठा झालाय जरा शिकून घे कळलं. तसंही नवीन घरामध्ये ना टाय बांधायला काकी येणार नाहीये तुझी. काय काकी येणार नाहीये? का नाही येणार काकी? सांग ना. नको रे त्रास देऊस. किती प्रश्न विचारतोस. ती नाही येणार तर मी पण नाही येणार. मला कोणी सांगितलंच नाही. कुठे आहे काकी? मला कोणी सांगितलं मोठा झालायस का तू? उभा राहा गप्पा. सोड तू. तुला नाही येत बांधता. असतं ना. छोटू बाळ, तू शहाणा मुलगा आहेस ना. चल शाळेत जायची तयारी करायची लवकर लवकर. अण्णा आजोबा, काका आणि काकी पण येणार ना आपल्या बरोबर? ते आपण नंतर बघूया. तू हा प्रसाद घे बघ. चिनू, तुला माहितीये का आज मी टिफिन मध्ये काय गंमत दिली आहे ते? बोलू नकोस तू माझ्याशी. कट्टी घेतली मी तुझ्याशी. बाप रे, काय झालं तुला कट्टी घ्यायला? नको ना जाऊया आपण तिथे. जायचं तर सगळ्यांनीच, नाहीतर कोणीच नाही. ए चिनू, हे तुला कळतंय रे. हे या घरात इतर कोणालाही कळत नाही. मला काय माहित नाही. आपण सगळ्यांनी एकत्रच जायचं. बस झालं. चला शाळेला उशीर होईल. चल निघ लवकर. एक मिनिट, टिफिन. चल चल चल. चिनू, ठेव ना. सोड ना रे, काय एवढं मनाला लावून घेतोस? मनाला लावून घ्यायचं नाही असं ठरवलं ना तरी होतं तसंच. आणि वहिनीच्या टोमण्यांपेक्षा अण्णांचं गप्प राहणं जास्त लागतंय मला. हे बघ, हे मला माहिती आहे. आपलं एकत्र कुटुंब आहे म्हटल्यावर हे सगळं होणारच. आपलं कुटुंब म्हणजे कसं तुझं स्वप्न आहे वगैरे. पण आदिती, अगं हेच सगळे मला सतत या गोष्टीची जाणीव करून देत आहेत की त्यांना आपण दोघंही नकोसे झालोय. अण्णांचा पाठिंबा याला. जय, माझ्याकडे ना एक उपाय आहे ह्याच्यावर. ऐकून तर घे ना. हे बघ, अण्णांना बोलायचं नाहीये ना, पण तू तर अण्णांशी बोलू शकतोस ना. त्यांच्या समोर उभा राहा आणि त्यांना सांग की अण्णा मला वेळ द्या. याच घरी मी सगळ्या सुखसोयी आणीन, पण प्लीज हे घर मी विकू नाही नका. बोलणार आहे त्यांच्याशी. अरे जय, असं कसं? अगं त्यांचा विश्वास नाहीये माझ्यावर. जय, विश्वास आहे की नाही हे महत्वाचं नाहीये आता. त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी संवाद साधणं जास्त महत्वाचं आहे. तू जेव्हा त्यांच्याशी बोलशील आणि ते जेव्हा तुझ्याशी बोलायला लागतील ना, तेव्हा तुला कळेल ह्या सगळ्याच्या विरोधात येते ते. त्यांच्याशी बोलून तर बघ ना जय. अरे नाही काय ते असं काय करतोयस? ऐक ना. नाही बोलणार आहे मी अरे त्यांच्याशी. नाही, प्लीज प्लीज बोल ना त्यांच्याशी. आणि आजच बोल ना त्यांच्याशी. प्लीज 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 प्लीज, माझ्यासाठी. चिनू, अरे काय काय अक्षर आहे रे तुझं. किड्या मुग्यांसारखं. नीट लिही. अण्णा, नाश्ता. अण्णा,
अण्णा का वागताय असं? अण्णा, हा निर्णय घेताना तुम्हाला झालेला त्रासही लक्षात येतोय माझ्या. आधी तिलाही कालपासून ताप भरलाय. तिलाही हे सगळं नाही सहन होत आहे. पण निदान तिच्यासाठी तरी नका ना विकूया घर. अदिती, तुझ्या नवऱ्याला म्हणाव, हा अन्याय नाही, तडजोड आहे. त्याच्याच नाकर्तेपणामुळे मला करावी लागली. म्हणजे अण्णा, मला नाही कळलं. त्याच्या आईच्या आजारपणात अभिनं ऑफिसमधून 10 लाखाचं कर्ज काढलं होतं. कुठून फेडू दे कर्ज? अण्णा, हो हेच कर्ज फेडायला मी मला जमेल तसं दादाला पैसे देतोय. दादा, तुला कर्ज फेडायला पैसे कमी पडतात का रे? मी 2 महिन्यापूर्वी तुला 50,000 दिले होते ना. त्याच्या आधीही मी 30,000 रुपये दिले होते. दादा, मला आठवतंय, मला जमेल तसं मी तुला 20, 25, एकदा 15,000 दिले होते. कमी पडले होते तर 12. अगो बाई, मोजून दाखवतोयस का आम्हाला पैसे? मी म्हणजे कधीतरी दिलेल्या पैशांचा असा हिशोब मागणारस का तू? पाहिलं, आला हा सुद्धा हमरा तुमरीवर आला. वाटलं ना, म्हणजे कॉलेजला जाताना तुमच्याकडून पैसे घेऊन जाणारा हा असा एक दिवस आपल्या बरोबर पैशासाठी येऊन भांडेल, दिलेल्या पैशाचा हिशोब मागेल. अरे दिले दिले म्हणतोस म्हणजे किती दिलेस असे? येतय काय त्यात आजवर? जय, तुला माहिती तरी आहे का घर खर्च किती असतो, तो कसा चालतो, काय काय होतं? 4 महिन्यातून एकदा कधीतरी आपले 40,000 दिलेस, पण म्हणजे असं इतकं बोलून दाखवणारच तो? इतकी वर्ष मी या घरासाठी ना मार मार मेले. हेच दाखवायचं बाकी राहिलं तू दुसरं काही नाही. जय, मी सांगते तुला, म्हणजे ज्यांना या घरासाठी काही करायचं असतं ना, आपल्या घरासाठी, त्याचे बोलून नाही दाखवत रे. तुझ्या दादाला बघितलंस का कधी असं बोलून दाखवताना? तू आज तुझं खरं रूप दाखवलं. नाही वहिनी, मला तसं नव्हतं म्हणायचं. नाही नाही नाही, जाऊन दे रे. आता काय, आता झालं ना बोलून. मग त्याच्यानंतर हे नव्हतं बोलायचं, ते नव्हतं बोलायचं, कशाला? जे होतो ना तुझ्या मनात ते बोललास की नाही, झालं. वहिनी, आय एम सॉरी. नका देऊ मला हिशोब. मी मागतही नाहीये कुठलाही हिशोब. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की एक घर नका ना विकू. अण्णा, आईच्या खूप आठवण येतो या घरात. बस, बाकी काही नाही. जय, आम्ही सुद्धा ना आनंदाने नाही विकत होते घर. जय, अरे पण पर्यायच नाहीये रे आपल्याकडे दुसरा. तुझा दादा आहे ना, रोज रात्री हिशोब बांधत बसायचा की आपलं हे घर वाचवण्यासाठी रोज किती पैसे उभे करावे लागतील, किती पैशांची रोज काटकसर करावी लागेल. हो की नाही? हो, आपल्याला नाही लाजाने का तुम्ही सांगायला? दादा, वहिनी, मी फेडलं तर कर्ज? हा दादा. अण्णा, मी दिवस रात्र एक करेन. मी प्लीज फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्यावर विश्वास ठेवू? 40 वर्ष मी नोकरी केली, कमावलं ते सगळं, हे घर, तुमचं शिक्षण, याच्यावर खर्च केलं. रिटायरमेंटचा पैसा तुझ्या आईच्या आजारपणात वापरावा लागला. आता ही जागा सोडली तर माझ्या हातात दुसरं काहीही नाही. पूर्ण कफल्ल. कसा ठेवायचा विश्वास? आणि मला तू सांग ना, शिक्षण पूर्ण झाल्यावर या घरासाठी कुठच्या जबाबदाऱ्या तू पार पाडल्या?
मागचा पुढचा विचार न करता हिच्याशी लग्न केलं. घराचं सोड, हिच्यासाठी काय केलंस तू? उद्या तुझ्या दादानी म्हटलं असतं की हा घरचं मला नाही झेपत आहे, तर काय करणार होतास? चल, तू म्हणतोस तसा तुझ्यावर विश्वास ठेवला आणि उद्या कर्ज फेडता आलं नाही म्हणून तुझ्या दादाची नोकरी गेली, तर काय करणार आहेस याचा विचार केलायस? झालं तुझं समाधान? या घरात कोणाचाही माझ्यावर विश्वास नाहीये. जिथे विश्वासच नाहीये तिथे स्वतःला प्रूफ करण्याची संधी कशी मिळेल मला? दिली. बँकेनी 10 दिवसाची मुदत दिलीये, मी तुला 8 दिवसाची मुदत देतो. 10 लाख रुपये उभे कर, नाही विकणार मी हे घर. बोलणं खूप सोपं. हा हत्तबल बाप, तुझ्या भावाची नोकरी, हे कर, या सगळ्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. मुलाचं कर्तव्य पार पाड. अदिती बाळा, बोलण्याच्या भरात मी दुखावणार काही बोलून गेलो असेल तर मला माफ कर. आता तोच एक हक्काचा ओरला आहे. मी किती त्याला बोललो तरी तो उलटून बोलणार नाही याची खात्री आहे मला, म्हणून मी त्याला बोललो. अदिती, अण्णा म्हणाले ना तुझ्यासमोर तुझा हतबल बाप उभा आहे. ऐकून पोटात गोळा आला ग. अचानक अण्णा म्हातारे झाले तसं वाटायला लागलं. एक काळ असा होता जेव्हा अण्णांच्या मर्जीशिवाय या घरातलं पानही आलायचं नाही. एका इशाऱ्यावर घर कंट्रोल करायचं अख्खं. जबरदस्त दरारा होता अण्णांच्या साडीत. आणि आज स्वतःलाच आपण हातबल चालूय असं म्हणताना कसं वाटलं असेल ग त्यांना? नाही आदिती, मला अण्णांचा रुबाब परत बघायचा आहे आणि त्यासाठी मला काहीतरी करायला हवं. जय, कालपर्यंत तुला त्यांचा राग येत होता आणि आज तुला त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतंय जय. नक्की होणार. 10 लाख खूप मोठी रक्कम आहे ग. आपल्या घरापेक्षा मोठी नाहीये. मला हे घर तुटलेलं नकोय जय. माझा तुझ्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास आहे. मला माहित नाही काय, पण माझी खात्री आहे की तू हे नक्की करून दाखवशील. जय, याचा काही उपयोग नाही. नोकरी असते ना, बँकेने लगेच लोन दिलं असतं. 10 लाख ही काही लहान अमाऊंट नाही रे. सुहास, घरी काय चाललंय मी तुला सांगितलं ना. काही झालं तरी मला हे घर नाही सोडायचंय. अरे, मी लग्न करून आधी तिला या घरात घेऊन आलोय. अजून 1 वर्षही झालं नाही. आणि डोंट वरी, आपण काहीतरी करू. आपण एक काम करूया, आपण प्रायव्हेट लोन ट्राय करूया ना. अरे, काही लोक असतात असं प्रायव्हेट लोन देणारी. जतीन शहा आमच्या ऑफिसमध्ये येत जात असतात. मला वाटतं तुझा हा 10 लाखाचा प्रॉब्लेम आहे ना, प्रायव्हेट लोनने सॉल्व्ह होईल. खरंच होईल? अरे मग काय, तुझ्यासारखे असे धंदा व्यवसाय करणारी माणसं आहेत ना, असाच फायनान्स उभा करतात. अरे मी बोलतो ना त्यांच्याशी,
तुझं काम नक्की होईल. चल निघतो मी. सुहास, हा? हे काम जर झालं ना तर तुझे उपकार मी आयुष्यभर. देव अशी उलट्या हाताची उपकाराची भाषा करतो. थँक्स सर. उगाच इमोशनल नको. चल भेटू संध्याकाळी. आदिती, तुझ्या विल पॉवरला मानलं मी. म्हणजे आता सुहासला भेटून आलो. 10 लाखांची व्यवस्था होऊ शकते असं म्हणाला तो. जबाब नव पटकन, आज मला तासभर लवकर निघायचं. लवकर का? अगं लँडमार्क कार्ट्रेजेस मध्ये मीटिंग आहे माझी. माझं झालं आता इतरांसाठी मार्केटिंगचं काम करत. तिथले ते मॅनेजर आहेत ना मेहता, डायरेक्ट जाऊन त्यांना भेटतो आणि माझ्या कामाबद्दल बोलतो. तुझं काम नक्की होईल. ऑल द बेस्ट. परमेश्वराची कृपा. सुबुद्धी झाली तुला एकदाची. तरी मी अण्णांना नेहमी म्हणायचे, अण्णा जबाबदारी टाका जयवर, करेल तो सगळं व्यवस्थित. बघ माझं म्हणणं खरं झालं की नाही. कधीपासून जॉईन होतोय? कुठे जॉईन होतोय? कुठे म्हणजे काय, नोकरीला? नाही 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 वहिनी, मी नोकरी नाही बिझनेसचं म्हणत होतो. नोकरी करून एवढ्या लवकर नाही पैसे उभे करता येणार. आजचं काम जर मस्त झालं ना तर फटाफट कर्ज फेडायला सुरुवात करता येईल. मग बघतो दिलेल्या मुदतीच्या आतही फिटेल आपलं कर्ज. त्याला हवाय तो बिझनेस मला तर काही कळतच नाही. बिझनेसची वाट बघण्यापेक्षा याने सुद्धा मोठ्या भावासारखी नोकरी केली असती तर ही वेळच नसती आली. दोन्ही भावांनी लोन घेतलं असतं, दोन्ही भावांनी फेडलं असतं. पण नाही, यांना ना टाटा अंबानी व्हायचंय. हो तुझा तू कुणाला नाही आवडणार हा मोठा झाला तर. वहिनी तुम्ही का काळजी करताय? आता जय म्हणालाय ना तर तो नक्की कर्ज फेडेल. नाही कर्ज काय ग, कोणी देईल? परतफेडीचं काय? तुम्ही अडचणीत सापडू नये म्हणून माझा जीव जळतो ग. आता बिझनेसच्या जीवावर जर नाही झाली पैशांची व्यवस्था तर केवढ्याला पडेल ग हे सगळं. वहिनी मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते, आणि मला मान्य आहे की आजवर जय चुकला असेलही, पण आता त्याला जाणीव झालीये. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. बाई ग, प्रश्न विश्वासाचा नाहीये, तो आहेच बरं का आमचा तुमच्यावर. प्रश्न धंद्याच्या विश्वासाचा आहे. धंदा काय चालेल, धावेल, पडेल पुढे. म्हणजे उद्या जयचा धंदा बुडाला. नाही नाही म्हणजे तसं होऊ नये. तेव्हा चुकून बोलले असं कधीच नको होते. म्हणजे बघ जर असं झालंच, धंदा बुडाला तर अण्णाचं काय होईल? म्हणजे आता ह्या वयात अण्णाने किती खस्ता खायच्या ग जयसाठी. तू जयला सांग, त्याला म्हणावं आता बिझनेस बस झालं, नोकरीचं बघ म्हणावं. अगदी बरोबर बोलते शोभा. हो की नाही? हो, आणि आता पुन्हा तीच चूक करतोय तो. चूक? तुमच्या लग्नाच्या आधी जयने एक बिझनेस करण्याचा प्रयत्न केला होता. सावकार आले होते दारात पैसे मागायला, आणि मग आईंना दागिने विकायला लागले होते. पण खरंच आजही त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं जयला. मला इतकंच म्हणायचंय की पुन्हा तसं काही झालं तर तुझ्या जवळ तर दागिने पण नाहीत, माहेरची साथ पण नाही. कोण येईल मदतीला? म्हणून म्हणते तूच समजावून सांग जयला. ह्या वेळेला धंदा बुडाला तर विकण्यासारखी आपल्याकडे असलेली एकही गोष्ट आता आपल्याकडे नाही. आहो आदिती,
कसं वाटतंय? हा? कसं वाटतं? बरं वाटतंय ना आता? शिवगाच बोललो नाही आपण, सोडूनच देतो विषय. आता ना तू कशाचा म्हणजे कशाचा विचारच करू नकोस. फार फार तर काय होईल हा? म्हणजे काल सावकार आले होते, आज गुंड येतील. बघ बाई, म्हणजे आम्ही ना तुला सांगायचा प्रयत्न केलाय. बाकी चला बाई, सगळं बारीक मसाला करते.